इतक्या दिवसापासून आम्ही ब्रह्मपुरी शहरापासून जी सुरुवात झाली, एकंदरीत संवर्धन आणि मानव व वन्यजीव संवर्धन यावर आमचं काम हे सुरू आहे. खऱ्या अर्थानं हे अजूनही आपल्याकडले जे कॉलेजेस किंवा जी गावं आहेत, झोलॉजी हा विषय फक्त आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ही शहरातली जी जे कॉलेज वगैरे आहेत ते असे ग्राउंड लेवलवर येऊन त्याचा अभ्यास करत नाही. जसं सर आता त्यांनी रिसर्च केला किंवा आमचं ललित आहे, मॅडम असतील, इकडले जे आपला जंगली भाग आहे आणि अर्थ कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनची सुरुवात ती माझ्या घरून झाली. घरून अशी झाली की ह्याला कारणीभूत यांनी आता ज्या ललितचं हे केलं की ललित असा ललित तसा ललित सर असे हा एक योग असतो. ललित तुमच्याशी जुळला, अतिशय चांगलं झालं. आमची अर्थ कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन फक्त आम्ही ब्रह्मपुरीचंच काम करायचो. ह्याची सुरुवात खूप मजेदार झाली. माझा मुलगा छोटा असताना तो ललित सोबत राहायचा आणि हा त्याला जंगलात घेऊन जायचा. माझ्या घरात तांडव, कुठे गेला हा जंगलात गेला, साप पकडायला गेला, नवीन बिबटाला त्याचे फोटो काढायला गेला. तर एकटंच पोरग तर शेवटी माझी आई आणि बायको माझ्यावरती गेला. ते म्हणे हा इथं गेला, हा इथे गेला. हळूहळू असे 10-15 पोरं तयार झाले. मी घरी बघतो मुलांनी स्टिक घेतली तर ती घरी न ठेवता दुसऱ्याच्या घरी ठेवली. बाबा रागावतो. 2-2 स्टिक साप पकडायच्या. आणि एक दिवस तो घरी घेऊन आला. म्हटलं बाबा हे काय? बाबा ही साप पकडायची, ते कशी करतात, हे असे करतात. एक दिवस हा साप घेऊन आला. नागपंचमीच्या घरी माझ्या दिवशी एक दिवस 6 नाग होते मोठे मोठे, जे दुसऱ्या दिवशी आम्ही सोडले नाही. मग यांना एक कल्पना ललितची होती, भाऊ शिवला तुम्ही रागावता, हे करता ते करता, पण आम्ही हे काम करतो. पण हे काम जर तुम्ही करता, कारण मी स्वतः राजकारणात काम करतो, मी नगरसेवक होतो तेव्हा भारतीय जनता पार्टीचा माझ्या वार्डाचा. मला म्हटलं मग हे तुम्ही रजिस्टर्ड का बरं नाही करत? एक रजिस्टर्ड करू, ही कल्पना ललितची होती, ही माझी नव्हती. माझ्या डोक्यातही तो विचार नव्हता. माझं फक्त एकच ध्येय होतं की मुलाला याच्यातून बाहेर कसं काढू. कारण हा साप पकडणे मोठे मोठे ते भीती वाटत होती. पण जेव्हा ही संकल्पना त्यांनी मला सांगितली, तो इंटरेस्ट मला सुद्धा यायला लागला. माझ्यासोबत मी त्यांच्यासोबत जायला लागलो, जंगलात फिरायला लागलो. याची PhDचा अभ्यास सुरू झाला ललित सरांचा. त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला लागलो. तुम्ही काय करता, कुठे करता, एकंदरीत निसर्गाचं संवर्धन करणे, अर्थ कन्झर्वेशन आजची जी खरी गरज आहे, तेव्हा मला समजलं की हे आपण करू शकतो. आणि आजच्या पिढीने जर नाही केलं तर उद्याचा दिवस हा आपल्या सामने आपल्या हातात. आपण ज्या रोडवर उभं बघा ना, याचं सिमेंटीकरण झालं. याचं सिमेंट हे ताजं उदाहरण आहे. हीच जर असती, हे उदाहरण आहे. याचं सिमेंटीकरण झालं, किती जीवांचा नाश झाला. जे जीवनाचं चक्र, जे नैसर्गिक संतुलन जे आपण बनवतो, पाणथळ हाचा विषय आहे. पाणथळ आणि पक्ष्यांचं स्थलांतर, रंगीबेरंगी पक्षी आपण बघणे, मनोरंजनाचा भाग वेगळा, पण आपल्या शरीरावर त्याचा होणारा जो परिणाम, अवकाळी पाऊस, वादळ कधीही येतं. निसर्गाचं संतुलनही बिघडलं आहे. हे संतुलन राखण्यासाठी या गोष्टीचा अभ्यास आहे. आणि आपण अतिशय चांगलं कार्य करतात नव्हे तर आपण तर कदाचित झोलॉजीचे सगळे विद्यार्थी असणार, प्रत्येकच जण त्याचा नसतो, पण ती जी आवड निर्माण होणे. एक तर फिरून पहा निसर्गात. एखादा बिमार व्यक्ती जर दवाखान्यात राहिला आणि तो थोडासा असा बाहेर निघा, बरं वाटलं थोडंसं बाहेर, एक आल्हाददायक वातावरण जे आहे ते आज नाही आहे. ते आपल्याला ते कमी होत चाललं आहे. आणि ते फक्त आपल्याकडं आहे आज, तर ते आपण राखून ठेवलं पाहिजे. तिकडे बाजूचा विचार सोडा. आपण आपल्याच जरी विभागाचा अभ्यास केला किंवा हे राखून ठेवण्याचा प्रयत्न केला तर हे नैसर्गिक संतुलन आपण राखल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी बोलावलं, इन्व्हाइट केलं. मला वाटतं तुझाच फोन आला होता. मला कुणाचा फोन आला होता? हां, मी फोन केला की सर तुम्ही या. आपले हार्दिक आभार मानतो. आणि एक साधं बोलणं, शास्त्रीय भाषा मला येत नाही, मी विज्ञानाचा विद्यार्थी नाही, पण एवढंच सांगू शकतो, विज्ञान
कितीही समोर गेलं तरी निसर्गावर मात करू शकत नाही, एवढं बोलतो. आणि सर कन्व्हर्सेशन मला जास्ती आवडतं आहे की नाही. आणि इथे सर्वच जण विद्यार्थी आहेत माझे ॲक्च्युली मोहसिनभाई जवळी महाविद्यालयाचे. त्याच्यानंतर ललितसुद्धा मी त्याला NHला शिकवलं. तर काय वेटलँड डे 2 फेब्रुवारीलाच का बरं राबवलं जातं त्याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला? तर इराणमध्ये सर्वात पहिले इराणमध्ये म्हणजे 1971मध्ये याचं 2 फेब्रुवारीला समजा पहिल्यांदा समजा याला सर्टिफाईड केलं की या दिवशीला समजा आपल्याला वेटलँड आहे. पण याची गरज का वाटली? गरज अशी वाटली की काही देशांनी असं फील केलं की बाई इराणनी स्पेशली आपण म्हणू की त्यावेळेस जे मायग्रेटरी जे बर्ड्स होते त्यांचं मायग्रेशन थोडं कमी होताना त्यांना दिसतं. तर मायग्रेशन कशामुळे कमी होत आहे मग? तर ज्या काही वेटलँड ज्या बॉडीज होत्या, म्हणजे समजा आता हा साधा तलाव जरी असेल, हा अजूनही समजा रजिस्टर्ड किंवा आज इंडियामध्ये आपण म्हणतोय जवळजवळ 98 समजा वेटलँड्स रजिस्टर्ड झाले किंवा हे समजा ओके. आज हा छोटासा एरिया जरी आपल्याला दिसत असेल, आज आपण इथं स्टडी करायला आलो, पण इन फ्युचर कदाचित या जागेमध्ये काय झालं असतं की एन्क्रोचमेंट वाढत गेला असता, शेतीसाठी कोणी हे केलं असतं, कोणी लँड डेव्हलपमेंटसाठी काहीतरी वेगवेगळं. आम्ही सकाळीच इथे एक गोष्ट बोललो सर की म्हणजे कन्झर्वेशनबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, हा साधा इथे जो कचरा दिसतोय आता, सरांनी आता म्हटलं की याचं सिमेंटीकरण झालं. मी काही इथले ग्रामस्थ मला त्याच वेळेस सकाळी मिळाले आणि त्यांच्याशी मी बोललो की जेव्हा कधी याचं सौंदर्यीकरणाबद्दल जरी काम समजा झालं तरी सुद्धा हा कचरा कम्प्लिटली काढू नका. काही एरियामध्ये फक्त बसण्यासाठी सोय करा, जेणेकरून लोक तिथे येऊन ह्या सौंदर्य बघतील. पण ते सौंदर्य बघत असताना इथलं मात्र त्यांचं नॅचरल जे हॅबिटॅट आहे, जे ॲनिमल्सचं, ते हॅबिटॅट जायला नको. अदरवाईज काय होईल की इथे जे काही नेट्स वगैरे बनवत आहेत ॲनिमल्स, ते नेस्ट बनवण्यासाठी त्यांना जागा उरणार नाही. आणि असंच आपण काय करतोय, मानव आपल्या जे फायद्यांसाठी प्रत्येक वेळेस आपण त्यांची जी म्हणजे जी नॅचरल जी जागा आहे त्याच्यावरती एन्क्रोचमेंट करत चाललोय. आणि हळूहळू या सर्व गोष्टींना समजा काय होत आहे की ऱ्हास होत चाललाय. हळूहळू सर्व स्पेसीज एक एक स्पेसीज करत तुम्हाला समजा ऱ्हास. जसा माळढोक समजा आपण म्हणतोय है ना, बस्टर्ड, ग्रेट इंडियन बस्टर्ड ज्याला म्हणतो आपण, माळढोक पक्षी है ना, त्याचं मला वाटते समथिंग 200च्या आसपास फक्त नंबर आहे आज इंडियामध्ये. म्हणजे कम्प्लिटली होत आहे ओके. तर मायग्रेटरी बर्ड्स जर अशा समजा जागा समजा आपण हळूहळू ह्या वेटलँड्स ज्या आहेत त्या समजा आपण समजा डिस्ट्रॉय जर करत गेलो, तर अल्टिमेटली त्यांचं जे मायग्रेशन आहे ते समजा काय होईल, कमी होईल आहे. म्हणजे आज इंडियामध्ये समजा वेटलँड समजा राहणार नाही, म्हणजे अल्टिमेटली इन फ्युचर वी आर नॉट गेटिंग द जे काही आपल्याला जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत, जे फ्लेमिंगो वगैरे किंवा वेगवेगळे बर्ड्स आहेत, हे जे बघायला मिळतात इंडियामध्ये, ते आपल्याला बघायसाठी त्यांच्या देशामध्ये जावं लागेल. पण अल्टिमेटली अडचण काय येत आहे? फॉर एक्झाम्पल समजा आपण सायबेरिया वगैरे म्हणतोय, माहिती आहे सायबेरियामध्ये काय मॅमथ सारखा ॲनिमल होता तिथे. कशामुळे गेला? थंडी कंटिन्युअसली, आणि त्याच्यामुळे समजा तो काढला गेला, येऊन गेला, नष्ट होऊन गेला. तसंच समजा काय होत आहे की ज्या एरियामध्ये समजा खूप जास्त थंडी आहे ओके, ज्या एरियामध्ये खूप जास्त थंडी असल्यामुळे अल्टिमेटली काय होईल की तिथले जे लेक्स आहेत किंवा रिव्हर्स आहेत किंवा वॉटर बॉडीज जे असतील, ते वॉटर बॉडीज काय होतील, अल्टिमेटली त्यांच्यावरती काय होईल, आईस येऊन जाईल ओके, पूर्ण समजा बर्फ बनून जाईल. म्हणजे अल्टिमेटली काय होईल की त्याच्यावरती बर्ड जे आता फिडिंग करताना तुम्हाला इथे दिसत आहेत, त्यांना जे काही ॲनलिड्स किंवा अर्थवॉर्म किंवा जे काही समजा किंवा फिश वगैरे समजा मिळत असतील खायसाठी, ते मिळणार का जर वर समजा कोटिंग असेल तर? नाही. म्हणजे अल्टिमेटली ते कसे येतील की ते फिडिंगसाठी म्हणजे फूडसाठी समजा ते इकडे समजा मायग्रेट होतील. सेम आणखी की त्या एरियामध्ये त्यांना रिप्रोडक्टिव्ह सायकल त्यांची कंप्लीट होऊ शकत नाही का? कारण त्याच्यामध्ये खूप जास्ती समजा कोल्ड टेम्परेचर येतं असतंच, आणि त्यांचे जे ऑफस्प्रिंग येतील किंवा जे बच्चू येतील त्यांना ऑब्व्हियसली काय लागेल, फूड लागेल. मग फूड त्यांना समजा तिथे नसेल, आणि त्याच्यामुळे समजा अल्टिमेटली काय होत जाईल की मायग्रेशन त्यांचं कमी होईल. बरं, यावर्षी 2 पुन्हा समजा वेटलँड याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या. मागच्या वर्षी 96 होत्या, ठीक आहे, आता त्या 98 झाल्या. तर कुठल्या आहेत? आणि आपण इंडियानी म्हणजे कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मी नेहमी जरा बोलत असतो, म्हणजे शिकवतही असताना मी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल जास्ती बोलत असतो की क्वेश्चन कसे येतील आणि कशा पद्धतीने विचारले जातील. कदाचित मी वेळ जास्ती घेतोय का? फक्त लास्ट बोलतोय 1 मिनिट आणि त्याच्यानंतर मी थांबतोय. पटना बर्ड सँक्च्युअरी जी आहे ती, आणि त्याच्यानंतर पुन्हा धाण म्हणून समजा एक आहे, पुन्हा चारी धाण म्हणून समजा जे आहे ते पुन्हा समजा दोन्हीच समजा यावर्षी ते ॲड झालेले आहेत. त्याच्यामध्ये बर्ड सँक्च्युअरी आहेत आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ बर्ड्स तिथं समजा बघायला मिळतील. आज आपण इथं समजा बघू की काही आपल्याला बर्ड्स इथे मिळतील,
नॉर्मली इथं आपला पर्पल आणि पर्पल ग्रीन जे हेन आहे, वॉटर हेन आहे, किंवा पर्टिक्युलर त्या बाजूला समजा स्टॉर्क पण आम्हाला सकाळी दिसलेला होता. काही तुम्ही थोडंसं लेट झालं, अदरवाईज तुम्हाला आणखी समजा नंबर ऑफ बर्ड्स बघायला मिळाले असते. इथे इबीस पण आम्हाला त्या बाजूला दिसला, आणि त्याच्यानंतर इग्रेट ते मागच्या बाजूला थवाच्या थवा दिसत आहे. जस्ट एक बघा लुक मागे, हा असा नेचर फक्त आपल्याला बघायला मिळतोय. असा नेचर फक्त आपल्याला बघायला मिळतोय, कारण आपण इकडे आहोत. सर पण मला वाटतं ब्रह्मपुरीचे आहेत, मी पण इथला आहे, आणि आम्ही समजा आहे. आणि मी रिसेंटली माझ्या शेतावरती पण समजा अशी वॉटर बॉडी एक तयार केली, आणि तिथे जाऊन बसतो, आणि नंबर ऑफ बर्ड्स समजा मला तिथे समजा बघायला मिळतात. मी काही दिवसा अगोदर मी एक तिथं बर्ड बघितला, आणि मला खूप आनंद झाला. इंडियन ओरियल, गोल्डन ओरियल समजा बघायला मिळाला. कम्प्लीट येलो कलरचा असतो, आणि ब्लॅक स्ट्रीप असतात त्याच्या पाठीवरती अशा. आणि एक मला सर आनंद या गोष्टीचा वाटतोय की मी जेव्हा जवेरी महाविद्यालयाला आलो आणि हे विद्यार्थी मला काही मिळाले, एक थोडीशी मी यांच्यामध्ये त्यावेळेस गोष्ट ॲड केली की म्हटलं मला तुम्ही तुमच्या ज्या गावात असाल त्या गावातनं फक्त काही करायचं नाही, फक्त तुम्ही फोटोग्राफ कॅप्चर करा इन्सेक्टचे. कारण त्यावेळेस आमच्याकडे कॅमेराज मोठे नव्हते, म्हणून बर्ड्सचं पॉसिबल नव्हतं. मी फक्त इन्सेक्टबद्दल सांगितलं, आणि हे आजपर्यंत आज म्हणजे असे निघून गेले समोर, माझ्याही समोर निघून गेलं ॲक्च्युली कामामध्ये, की हे बर्ड्सपासनं, रेप्टाईल्सपासनं किंवा वेगवेगळ्या ॲनिमल्सवरती काम करायला लागलं आहे. ललितसुद्धा माझा स्टुडंट आहे सर, आणि तो सुद्धा म्हणजे स्टार्टिंगला असं वाटतं हा इतकं बदमाश विद्यार्थी आहे, काय करेल आहे की नाही. पण नेहमी त्याला म्हणायचं राहायचं की बाबा कर काहीतरी आणि वेगळं हे कर. वेगळ्याही विश्वात आले, आणि सर्वांना मला असं वाटतं की सर्वांनी या पद्धतीनं काम करा की ह्या ज्या वेटलँड्स प्लस आपला जो निसर्ग आहे हा कसं आपल्याला राखून ठेवता येईल. सरांनी म्हटलंच आहे, पण हे राखून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर ह्या गोष्टी अनुभवायला कधीच मिळणार नाही, आणि एक दिवस असा येईल की तुम्ही नाही, तुमच्या नंतरची पिढी कदाचित तुम्ही घर बसल्या फक्त लोक तुम्हाला पैसे देतील, आणि आम्हाला तुमच्या गावात येऊन राहायचं आहे, तुमच्या गावामध्ये बघायचं आहे की कसं वातावरण आहे. चला, धन्यवाद सर्वांना. तर ठिकाणी तर तुम्हाला कदाचित काही ठिकाणी तुम्हाला जंगले दिसणार नाही, आणि हे वेटलँड जे दिसत आहेत ते दिसणार नाही. मी पुण्यात काही वर्ष राहिलो होतो. पुण्यात गणपती विसर्जन करायला प्रॉपर तलावच नाही आहेत. लोकांनी ज्या तलावातही अतिक्रमण करून शेत्या काढल्या. आता फक्त पाणी सबमर्सिबल पंपमध्येच मिळते, तलावात मिळत नाही, कारण तलावच उरले नाही आहेत. त्याच्यानंतर मराठवाडा भागात तुम्ही बघितलं ना, पाण्याची टंचाई होती, लातूर वगैरे. साधा गुगल मॅपवर तुम्ही सॅटेलाईट व्ह्यूमध्ये बघून घ्या, तुम्हाला तिथं दिसेल की तिथं जंगलच नाहीत अजिबात. जिथं झाड असतात ना, तिथं जिथं जंगल असतात, झाडं असतात, तर ते झाडं जमिनीत पाणी साठवून ठेवतात. झाडांची मुळं ते कामं करतात. आपल्याला वाटते झाड म्हणजे झाड आहे, जमिनीच्या वरती आहे, फक्त सावली देतात, लाकूड फाटा देतात. पण गोष्ट तशी नाही आहे. निसर्ग चक्रात प्रत्येक गोष्टीचं एक वेगळा महत्त्व आहे, आणि त्या झाडांनी जमिनीत पाणी साठवून ठेवला. असे कितीतरी शेकडो झाडं आपल्या परिसरात आजही आहेत. आता हे आपल्या पूर्वजांची देण आहे. त्याच्यामुळं आपण एकदम सुखी सोयी आहे, समृद्ध आहोत. पाण्यासाठी आम्हाला गाव सोडून बाहेर जावं लागत नाही. टँकरनं तुमच्या गावात पाणी येत नाही. तुमच्या शेताला भरपूर पाणी मिळते. तुम्हाला श्वासाचे त्रास होत नाही, काही होत नाही. हे कोणी बाहेरच्या माणसाने येऊन केलं नाही, कोणते सायंटिस्ट आले नाही, कोणी काही केलं नाही. हे तुमच्या आमच्या पूर्वजांनीच केलेलं आहे. त्याच्यामुळं कन्झर्वेशन जो विषय आहे ना, तो कोणी एसीमध्ये बसून ठरवू शकत नाही, किंवा तो स्वतः करू शकत नाही. जो काही करणे आहे तो करणे आपल्यालाच आहे. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, मी माझ्या घरी एक छोटासा साप घुसत होता, तर बाकीच्या लोकांनी विषय काढला का, अरे पोरगा कापायचाच, मारून टाक. तुम्ही मारून टाकलो. अरे मारून तर टाकलो, पण थोड्यानंतर खूप वाईट वाटायला लागला. तेव्हा मी जवळपास 15-16 वर्षाचा होतो. नंतर वाटला की मी एक साप मारलो तर रिग्रेट होत होता, आणि त्याच्यानंतर मी साप वाचवणं चालू केला. तर साप वाचवता आज आम्ही वाघा हत्यावर आलो. म्हणजे माणसाच्या आयुष्यात कुठं कलाट्टी, कुठं इंटरेस्ट, आणि जो माझा आवड होता आज तोच माझा प्रोफेशन बनला. तर जो आपल्या जवळ आहे, ज्याचं आपल्याला ज्ञान आहे, ज्याची माहिती आहे, त्या गोष्टीमध्ये आपण जर घुसलो, अभ्यास केला त्या गोष्टीचा, तर कदाचित आपल्या रोजगाराचा प्रश्न मिटू शकतो. सध्या आपल्याकडे जे वनवैभव आपल्याजवळ आहे त्याचा वेगळा महत्त्व तुम्हाला माहिती आहे. आता हा बाजूला वेटलँड आहे. वेटलँड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही साध्या सरळ शब्दात तुम्ही हा तलावाचा पोट बघा, म्हणजे हा पसरड भाग बघा. याच्यात पाण्याची जे लेवल आहे फार कमी झालेली आहे. तुम्हाला तिथं असे काही म्हणजे झाडं मिळतील की जे थोडे पाण्याच्या बाहेर आले आहेत, काही पाण्याच्या आतमध्ये आहेत. तर अशा भागांमध्ये प्लांक्टन्स किंवा इन्व्हर्टिब्रेट्स, तुम्ही झुलॉजी विद्यार्थी आहात का? इन्व्हर्टिब्रेट्स वगैरे मोठ्या प्रमाणात असतात. आणि मायग्रेटरी बर्ड्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, युरोपमध्ये आता बर्फ पडत आहे, तर तिथले जे काही पक्षी आहेत ते या सीझनमध्ये तेवढी थंडी सहन करू शकत नाही, ते इकडे येतात आणि आपल्या भागामध्ये राहतात. संपूर्ण उत्तर भारत आणि पुढे मध्य भारताचा पुढचा काही भाग ते मायग्रेटरी बर्ड्स आहेत. आणि यांचे अलग अलग कारणं आहेत. काही ब्रीडिंगसाठी येतात, काही अंडे देण्यासाठी येतात, काही फक्त अन्नासाठी येतात.
तर हे वेगळे वेगळे मायग्रेशनचे प्रकार आहेत. तर असे विदेशी पाहुणे आपल्या भागात दरवर्षी येतात, पण हे आपल्याला माहीत नाही आहे. मला काल परवा कॉटन पिकमिगूज, रुडी शेल्डक दिसले. हे पक्षी युरोपमधून आपल्याकडे येतात, आपल्याला माहीतच नाहीत त्या गोष्टी. तर असे विदेशी पाहुणे आपल्याला फॉरेनर पाहायला बाहेर जायची आवश्यकता नाही. फॉरेनर इथं पण आहेत. तर त्यांच्यासाठी एक संवर्धन करता येईल अशा जागा आपल्याला फक्त वाचवणे, त्या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठीक आहे, हा कार्यक्रम इतर कोणासाठी नाही, हा तुमच्यासाठी आहे. तुम्ही भविष्यातले बॉटनी झुलॉजिस्ट आहात आणि तुम्हीच कन्झर्वेशन करणार आहात, बाकी कोणी बाहेरून येऊन करणार नाही. एक दिवस येऊन कोणी बोलून चालला जाईल. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करूया. सब्जेक्टपेक्षाही महत्वाचं कधी कधी असं की इंटरेस्ट महत्वाचं, म्हणजे त्याचं जे इंटरेस्ट आहे त्यावेळेस दिसायला लागलं होतं वेगवेगळे. तो कधी कधी काही साप वेगवेगळे पकडून आणायचा आणि सर दाखवायचं. सरांनी जसं म्हटलं एक दिवस त्याने कुत्री म्हणूनच साप पकडून आणलं. सर म्हणे हे आहे ना, असं वेगवेगळे. तर चला आपण चालता चालता आपण एक डिस्कस करू आणि सर आणि आम्ही सरपंच आहोत, आपण त्या विषयावर बोलू, छोट्या छोट्या विषयांवरती, त्याच्याबद्दल माहिती. फक्त काही गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा की आपण ह्या जागी आलो आहोत ना, इथं कचरा वगैरे किंवा मोठ्यानं आवाज किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यामुळं या हॅबिटेटला डिस्टर्बन्स होईल, कमीत कमी आपल्याकडून तरी व्हायला नाही पाहिजे. ती आदत आपल्याला टाकून घ्यायला पाहिजे. बाकी गाड्या मोटर जात आहेत त्याच्यावर तर आपण काही जास्त करू शकत नाही, पण आपल्या हातात जे आहे ते आपण करू शकतो. ठीक आहे, चालेल, चला जाऊया. कंपनीनं बनवलेला आहे. कंपनी म्हणण्यापेक्षा विद्यार्थीच म्हणा, रिसर्च सर्वांनी. आणि तुम्हाला पक्षी जर आयडेंटिफाय करायचा असेल, त्याचा साईज कसा आहे, शेप कसा आहे, तो आपल्याला कोणत्या हॅबिटॅटमध्ये दिसला, तुम्हाला एक पक्षी तुम्ही बघून आला, फक्त लक्षात ठेवा. तुम्ही त्या ॲपवरती ना तुम्हाला सिम्पल प्रश्न विचारते, त्याचा साईज किती होता, आधी साईज विचाराल, मग त्याचा शेपटी लांब होती का छोटी होती, ह्या छोट्या छोट्या गोष्टी विचाराल. तुम्हाला कोणत्या लोकेशनवर भेटला त्या हिशोबाने ते फिल्टर करत आणतात ते पक्ष्यांच्या लिस्ट. आणि त्याच्यावरून तुम्हाला ना ऑप्शन देतात की तुम्ही जे बघितल्या ते हे 2-3 पक्षी असू शकतात. ते मग तुम्ही पटकन ते फोटोवरून समजून घेऊ शकता, रे हाच पक्षी तो होता. त्या मर्लिन ॲपमध्ये सोबत हे पण आहे की त्याच्यावर तुम्ही आवाज पण रेकॉर्ड करू शकता आणि नंतर त्याला तुम्ही मॅच करून घेऊ शकता त्या पुन्हा डेटाबेसवर. तर ज्यांना काही रिसर्च करायचं आहे समोर भविष्यात, त्यांनी हे नोट डाऊन करून ठेवून द्या मर्लिन. आणि तुम्ही जे काही पक्षी दिसत आहात बघतात ना, त्याची नोंदी घेतल्या जातात. ह्या नोंदी ज्या आहेत त्या ईबर्ड नावाच्या एका वेबसाईटवरती अपलोड केल्या जातात. कोणाला ईबर्डवरची माहिती आहे का तुम्हाला, सांगा. ईबर्ड म्हणजे एक ॲप आहे, तिथं म्हणजे जे रिसर्चर्स आहे ते नाही का आपली म्हणजे जे त्यांचे जे चेकलिस्ट म्हणजे ते अपडेट म्हणजे करतात. ते म्हणजे जसे कुठं वेटलँडला किंवा कुठं कोणत्या इथे जातात, जाऊन ते जे लिस्ट बनवतात ते तिथे ते अपडेट करतात, आपले अपडेशन देत राहतात तिथे नाही का. त्यामुळेच म्हणजे त्या जे चेकलिस्ट थ्रू आपण त्याची म्हणजे तो बर्ड आयडेंटिफाईड नाही झाला तिथं तो आपल्याला मिळतात की जो आहे ते जो ॲप राहते म्हणजे जो बर्ड आहे ना ते तिथं राहते. साऊंड जर आपण ऐकून तो यूज करू शकत आहे आपण नाही का, त्यासाठी तिथे आयडेंटिफाय होऊ शकते. त्यामुळे तिथे रेकॉर्डेड राहतात जे साऊंड्स राहतात ना बर्ड्सचे, ते रेकॉर्डेड राहतात. तुमच्या वळसेमध्ये आला तो आता नंदपुरच्या तलावावर का ना रुडी शेल्टर जनरली तलावात नाही, त्यांना फ्लोईंग वॉटरमध्ये जास्त राहायला आवडतं. रुडी शेल्टर इथे येणं कठीण आहे, म्हणजे असं नाही का येऊ शकत नाही, पण येतात ते, पण ते फ्लोईंग वॉटरमध्ये जास्त थांबतात. हे सगळे विंटर मायग्रंट आहेत बरं, बर्फ पडतंय तिकडे, तर त्यासाठी हे इकडे आलेले आहेत. आणि यावर्षी काय झालंय माहिती आहे, पक्षी फार कमी आलेत आपल्या भागामध्ये. कारण हा आहे सर्वात मोठा की आपल्याकडे पावसाळा उशिरापर्यंत चालला यावर्षी. तर वेटलँड जे आहेत ना ते प्रॉपरली ओपन नाही झालेले आहेत. कॉमन फूड कुठे आहे, हे सामोर हा तो पोहत आहे, तो सामोर तो कॉमन फूट नावाचा एक पक्षी आहे, तोही लांबून आपल्यापर्यंत आलाय. तो पोहत आहे एकटाच पेंग्विन सारखा चालत आहे. तो कॉमन फूट पक्षी आहे, तो कॉमन फूट COOT. तिथं ना छोटासा इकोसिस्टम तयार झालाय. एका मोठ्या इकोसिस्टमचा छोटा जेव्हा पार्ट तयार होते ना त्याला इकोटोन म्हणतात. तो लहानचा इकोटोन आहे. त्या इकोटोनमध्ये कितीतरी इन्व्हर्टिब्रेट्स आहेत, बर्ड्स आहेत. तुम्हाला छोटे छोटे शोधाल तर काय रेप्टाइलची म्हणजे मिळत नाही आता, असू शकतं. हा एक छोटासा इकोटोन आहे, काय स्पेसिफिक स्पीसीजसाठी. नावाच्या पक्ष्यानं बनवलेले आहेत. व्हाईट येलो हेडेड ना, येलो हेडेड स्पॅरो ते असते. ते काय करतात माहिती आहे का, इथे एवढे सारे खालीच्या खाली दिसतील तुम्हाला. ते कोण बनवतं, फिमेल बनवते की मेल बनवतं? हां, मेल बनवतं, बरोबर आहे. कशासाठी?
हाँ वो तो है, ठीक है, उनका नेस्ट है, लेकिन वो काय असते त्याच्यामध्ये की ती बघत असते फिमेल बाजूला इकडे कुठेतरी बसून असेल आणि बघत राहील की सर्वात चांगलं कोण बनवतं नेस्ट, आणि त्याच्यानंतर ती सिलेक्ट करते की येस दॅट्स, ही प्रिफरन्स देते त्याला की इसके साथ मीन्स राह सकते, आणि त्याच्यानंतर समजा ते होते, आणि बाकी याच्यामध्ये समजा तुम्हाला खाली असतील वेस्ट केलेले असते. आणि हे अल्टिमेटली वॉटर बॉडीच्या वरच तुम्हाला दिसतील. कुठेही तुम्ही जा शेतामध्ये पण तुम्हाला सुद्धा असे बाबळीचे वगैरे झाडं असतील त्याच्यामध्ये वॉटर बॉडीच्या वरच तुम्हाला तेव्हा ते वरतून गास्पिंग करतात. आणि हे जसा अरे हा बघा पक्षी, हे बघा फिंचेस आहे, ते फिंचचा प्राईज आहे. हा तोंडात बघा तर घेऊन बसून आहे बघा खांदीवरती लहानच्या. अरे वा किती सुंदर. ए भुप्या बघा तो आता पंख बघा येतात, ते गास्पिंग करतात. आणि अशा वेळेस जे छोटे हे असतील पक्षी, आपला पक्षी ते छोट्या माशांना खाण्यासाठी तिथं येतात. किंगफिशर माहिती आहे तुम्हाला? किंगफिशरच्या सगळ्या काही प्रजाती माशांवरती फिडिंग करतात. आठवलं का? कोणत्या कोणत्या वॉटर बॉडीज वरती पाण्याचा एकदम असा लालसर थर दिसते बघा वरती, तो काय माहिती आहे तुम्हाला? तो आहे अल्गल ब्लूम. जर तुमच्या त्या वॉटर बॉडीमध्ये जर मोठा ऑर्गॅनिक लोड वाहून येत असेल, ऑर्गॅनिक लोड म्हणजे काय म्हणता येईल, तुमचा नालीचा सांडपाणी झाला किंवा खताच्या गड्ड्यातलं पाणी जो आहे ते बहुत मोठ्या प्रमाणात जर असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झूप्लांक्टन्स, फायटोप्लांक्टन्स, अलगी तयार होते. तर ते कोणी कन्झ्युम करत नाही त्या मात्रेमध्ये, त्या लेवलमध्ये कोणी कन्झ्युम करू शकत नाही. आता कन्झ्युम न केल्यामुळे काय होते माहिती आहे का, ते तसेच राहतात आणि मग ते लालसर दिसणं सुरू होतात काही दिवसामध्ये, आणि त्याच्या 8 ते 15 दिवसानंतर त्यांची डेथ होते, पूर्ण ते मरूनच जातात. आणि मग तो पाणी होते पूर्ण काळसर, आणि पाण्यातला pH बॅलन्स, नायट्राईट सगळे जो आपण फिजिओकेमिकल पॅरामीटर्स आहेत ना त्याचे, ते सगळे अप अँड डाऊन होऊन जातात, सर्व ते इनबॅलन्स होऊन जातात. याच्यामुळे काय होते, माशांना त्रास होतो आणि त्या ठिकाणी पक्षीसुद्धा येत नाही. आणि पक्ष्यांची जर माशांची जर डेथ झाली तर त्याच्यावर खाणारे पक्षी फार कमी असतात, ते स्वतः शिकार करून खातात. तर एक छोट्याशा म्हणजे ह्या तलावात जर आता नाल्याचं पाणी वाहून येण्या प्रमाणात जर सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात, तर तुम्हाला भविष्यामध्ये ना ते अल्गल ब्लूम सुद्धा इथं दिसणं चालू होऊन जाईल. तशी ते नॅचरल फिनॉमिनन आहे तो, पण तो अति नको, त्याचा अतिरेक नेहमी नको. त्या तलावाची म्हणजे त्या तलावाच्या वॉटर बॉडीवरती खूप प्रेशर येऊन जाईल ते इकोसिस्टमवरती. ठीक आहे, तसं ते नॅचरल गोष्ट आहे, पण त्याचे काही इफेक्ट असतात, कारण सोबत केमिकलसुद्धा वाहून येतात तलावात. तुमच्या घरचा तुम्ही आंघोळ केल्याचं पाणी कुठे जात असेल, कोणत्या ना कोणत्या वॉटर बॉडीत जातं. कारण आपल्याकडे अजूनही वॉटर ट्रीटमेंटचे सिवेज प्लांट आहेतच नाही. तुम्हाला सिवेज फिशरी माहिती आहे का? तुमच्या घरून जो नाल्याचं पाणी निघत आहे ना, पश्चिम बंगालमध्ये आजही चालत आहे, तर तो नाल्याचं पाणी ते स्टोअर होते कुठेतरी, त्याच्यावर प्रोसेस होते आणि त्याच्यामध्ये फिशेसचा ते कल्चर करतात, त्यांना सिवेज फिशरीज बनतात. ते तुम्हाला माहिती आहे का कोणत्या फिशेस ॲक्वेटिक वीड्स कन्झ्युम करतात? तुम्ही किती लोक तुमचे मासे खातात? नाही खात? अरे पोरी खाते सांगत नाही. तर तुम्ही घरी विचारा का कोणते म्हणजे मासे आहेत ते पाण्यातल्या वनस्पती किंवा त्या चिला म्हणतो आपण, ते खातात. तुम्ही तुमच्या संपर्कातील लोकांना विचारा. तुम्हाला माहिती आहे का ग्रास कार्प वगैरे? जर तुम्हाला एखाद्या तलावाचा ॲक्वेटिक व्हेजिटेशन जर कंट्रोल करायचा असेल तर ग्रास कार्प असतील किंवा दुसऱ्या काय सिल्वर कार्प वगैरे आहेत, ज्या फिशेस आहेत ह्या ॲक्वेटिक वीड कन्झ्युम करतात, त्या मोठ्या प्रमाणामध्ये करतात. तर ते बायोलॉजिकल कंट्रोल करण्यासाठी, शब्द लक्षात ठेवा, बायोलॉजिकल कंट्रोल करण्यासाठी या फिशेसचा वापर केला जातो. चलो आगे जाएंगे. तुम्ही कारण सांगा, मी जर पक्षी आहोत, मी का बरं या नयनपूरच्या तलावावर यायला पाहिजे? तुमचं काय मत आहे? म्हणजे एवढं डिस्टर्बन्स आहे, तुम्ही बघा ना. डिस्टर्बन्स किती हाय आहे तलावात. बरं या तलावामध्ये कुठं पाणी वाहून येत आहे का बघा बरं, कोणत्या नाल्याचा म्हणजे नालीचा वगैरे. ह्युमन डॉमिनेटेड लँडस्केपमधून जे नाल्या किंवा पाणी वाहत येते त्याच्यामुळं तलाव किंवा वॉटर बॉडीज आहेत ना हे डिस्टर्ब होतात मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यासोबत केमिकल्स, खूप सारे पॅरासाईट, व्हायरसेस, डिसीजेस सुद्धा वाहून येतात. काही डिसीज आहेत ना ते ह्युमनवर इम्पॅक्ट नाही करत, काही करतात, जसा कोरोना. तुम्ही कोरोना नाव आधीच ऐकलं का कधी? मी आधी ऐकलं आहे कोरोनाचे खूप सारे प्रकार आहेत, त्याच्यापैकी काही आयडेंटिफाईड आहेत, काही आयडेंटिफाईड नाही आहेत. त्याच्यापैकी एक कोरोना माणसाला झाला, किती? तो कोविड-19 त्याचं नाव.
आणि मग आपण कुठं होतो? घरात. त्यांना आपल्याला 1-1.5 वर्ष घरात बांधून ठेवलं आहोत. का बरं ते घटना घडली? का मागचं कारण का होतं? कुठून आला? काय तुम्हाला प्रश्न केला असेल ना तुम्ही? चीनचा वुहान म्हणून एक मोठा मीट मार्केट आहे. तिथं प्राण्यांना कापणे खाणे त्यांची प्रोसेसिंग वगैरे चालते. खूप मोठा प्रोसेसिंग प्लांट आहे त्यांचा. प्लांट नाही म्हणण्यापेक्षा ते शॉपसारखाच आहे तो वुहानमध्ये. तर तिथं ते जवळपास जगातला तिथं आढळणारा प्रत्येक प्राणी खातात ते लोक. उंदीर, उंदराचे प्रकार, चिमण्या, कॉकरोचेस, मगर, बेडूक फ्राय सर्वच खातात ते लोक. तर त्यांनी का केला, वाईल्ड ॲनिमलचा पण कन्झम्पशन करतात. आणि वाईल्ड ॲनिमल जे आहेत ना त्यांच्यावर डिसीज मोठ्या प्रमाणात राहतात. आणि ते त्यासाठी इम्युन असतात किंवा नसतात. ते त्यांचा इम्युनिटीचा पार्ट आहे किंवा त्यांच्या इकोसिस्टमचा जो पार्ट आहे. बिमाऱ्या सुद्धा. तर तशी एक बिमारी आपल्यावरती जम्प झाली ह्युमन याच्यावरती. त्याच्यामुळे तो कोविड पसरला. तसेच असे कितीतरी बिमाऱ्या आहेत ना आजपासून जे प्राण्यांवरून आपल्यावरती आलेले आहेत. आणि हे काही जेवढे काही बिमाऱ्या तुम्ही बघत आहात ना, ह्या प्रत्येक बिमारी माणसाला इफेक्ट करते तसा नाही राहत. तुम्हाला ढोरवागूर माहिती आहे का? क्लॅरियस गॅरपिनस म्हणून एक फिश येते. तिला तुम्ही जर मच्छी मार्केटला किंवा बाजारात गेला असाल तुमच्या गावच्या, तर कूलरच्या टाकीमध्ये ठेवला राहते पहा. कमी पाण्यामध्ये त्या मच्छ्या राहतात फिरत. ढोरवागूर बनते. 140 रुपये किलोला विकते मार्केटमध्ये. अरे बिना काटायची. तर ती कॅटफिश आहे. पण ती कॅटफिश भारतातली नाही आहे, ती दुसऱ्या भागातली आहे. आणि ती कॅटफिश भारतामध्ये उत्पादन करणं कायद्याने गुन्हा आहे. सन 2002 पासून तिचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक वाढला. त्या फिशची इम्युनिटी खूप हाय आहे आणि तिला बिमाऱ्या लागत नाही लवकर. आणि काही पण खाऊन जगते. तुम्ही काळी कचरा काही घ्या त्या तोंडात घालून खाऊन टाका. बाकीचे फिश अशा नाही करत. तर काय झालं, अशा वॉटर बॉडीमध्ये जेव्हा आपण एखादी फिश आणून सोडतो जी इन्व्हेजिव्ह आहे. तुम्हाला एक्झोटिक आणि इन्व्हेजिव्ह स्पीसीजमधला फरक माहिती आहे का? माझ्याकडे वोडाफोनवाला डॉग आहे घरी. तो एक्झोटिक पेट म्हणून मी आणला. पण समजा त्या डॉगनं आम्हाला मारणं सुरू केला किंवा कब्जा केला आमच्या घरावर वाटामध्ये, तर तो इन्व्हेजिव्ह झाला. तर तशीच ते फिश आहे ना आता कंट्रोलच्या बाहेर जायला लागली. तिलापी माहिती आहे? चिल्लापी म्हणून एक फिश येते. चिल्लापी म्हणतात आपल्या इकडं. तिलापिया. तर मागे बघा, खरं मागे बघा, मागे बघा. पक्षी बघा दिसत नाही. बरं फोटो काढ. तो बघा ब्लॅक हेडेड इबिस. हा बघा समोर बघा राईट साईडला. तुम्ही हा जो बघता ना, तुम्ही हॉटेलमध्ये फायबरच्या प्लेटमध्ये जेवले असाल ना, त्याच्या प्लेट सारखा त्याची चोच असते पूर्ण. बिलकुल सेम मटेरियल सारखे बनल्यासारखे वाटते. आणि हा पक्षी IUCNच्या स्टेटसनुसार नियर थ्रेटेड स्पीसीज आहे. म्हणजे तो धोक्याकडे वाटचाल आहे त्या पक्षाची. त्याची संख्या फार झपाट्यानं कमी होत आहे. ते सुद्धा वॉटर बर्ड्स आहेत बरं. तर आपण काय बोलत होतो, ते माशांविषयी बोललो होतो ना. ते मासे काय करतात, बाकी फिशेसचे अंडे खाऊन टाकतात ते. तर त्यांचे फिशेसचे अंडे आणि छोट्या फिशेस खाऊन टाकतील तर दुसऱ्या फिशेस ज्या आपल्या लोकल आहेत इथल्या ते वाढतील का? म्हणून कायद्यानुसार आता त्या फिशेस बॅन करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या फिशेस ज्या आहेत त्या पाण्यातल्या हेवी मेटल कन्झ्युम करतात, कॅडमियम सारख्या. आणि त्याच्यामुळे त्या फिशेस जे लोक खातात ना त्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो. म्हणून ढोरवागोर खाल का याच्यानंतर तुम्ही? बिलकुल पण ढोरवागोर खायचा नाही. काय खायचा? रोहू, कतला, मृगल, सिपला, हो ना? नाही तर बिलोने, काटवे. कशामध्ये याच्यामध्ये मिक्स होते आपल्या वेटलँडमध्ये. त्यामुळे त्या वेटलँडच्यामुळे काय होते की जे त्याच्यात जे डिटर्जंट्स जे वगैरे राहतात त्याच्यामुळे नाही का, डिटर्जंट्समध्ये काय होतात, हेवी केमिकल्स राहतात. त्यामुळे काय होतात त्यांना म्हणजे जे स्पीसीज आहेत, फिशेस असो की म्हणजे नाही का ॲक्वेटिक वीड्स वगैरे जे राहते त्याचं नुकसान होतं. त्यामुळे तर म्हणजे जर आपल्याला म्हणजे वेटलँड वाचवायचं असेल ना तर त्यांना पण म्हणजे थोडं अवेअर करायला लागेल की म्हणजे थोडा म्हणजे आपल्या घरी तर सर्वांच्याच घरी नळं वगैरे असतातच. त्यामुळे नाही तर तेच म्हणजे डिस्ट्रिब्युशन याच्यामुळे होतं. आणि बॉर्डर बर्ड्स म्हणजे जे मायग्रेटरी बर्ड्स आहे ना ते त्यामुळे येत नाही. हो मोस्टली वेटलँडमध्ये राहणार. पाहून एक्झॅक्ट नाही सांगता येत.
जोपर्यंत त्यांना तुम्ही जवळून व्यवस्थित बघत नाही ना तोपर्यंत त्यांना आयडेंटिफाय करणे कठीण जाते काही कवडीमध्ये अजून 2-3 प्रकार आहेत. अजून कर्टल डव येते त्याच्या छातीवरती ना तुम्हाला असे काळे पांढऱ्या चिट्ट्या पट्ट्या असतात कानोफ्लास सारखे. हा कचरा त्याला एक शब्द आहे माहिती आहे का तुम्हाला, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज म्हणून. म्हणजे माणसांकडून डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली त्यांच्याकडून ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्यांना अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज म्हणतात. थोडा सायंटिफिक टर्म आहे, लक्षात ठेवाल तुम्ही. तर सर्वात पहिले तुम्ही बघा का इथं कचरा पडलेला आहे, हा माणसानेच टाकला, दुसरे प्राणी प्लास्टिक यूज करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉईज पोल्युशन आहे बघा, आहे तुम्हाला, हा पण त्यांच्यासाठी हे आहे. अजून काय असेल इथं, इथून तो धूर येत असेल ना, एअर पोल्युशन आहे. इथं बघा काहीतरी खोदलं आहे, दिसलं तुम्हाला, म्हणजे इथं ह्युमन डिस्टर्बन्स तलावाच्या आतमध्ये आहे. आणि याने जो कचरा टाकला ना याच्यामुळे सॉइल पोल्युशन पण होते. तुम्हाला सॉइल पोल्युशन विषयी माहिती आहे का? राख वगैरे उडत आहे, ते जमिनीवर ते थर बसते त्यांचा, किंवा राख त्याची पण चांगली आहे वाईटही आहे, तर त्याचाही परिणाम जमिनीवरच्या मृदेवरती होतो. त्यांचे म्हणजे न्यूट्रिशन जमिनीचे ते खराब होतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट याच्यावरही पडतात. एखादा नाल्याचं पाणी इथं वाहून येतं का बघा बरं, नालीचा गावातल्या नाही येत आहे. गणपतीचं विसर्जन होते तर गणपती बाप्पा अंदर असतील का आता? बिलकुल असतील. काही ना काही दोष असेल गणपतीचा. आपण त्यांच्या अंगावरती ते अलंकार वगैरे घालतो, कुठं ना कुठं ते असतील आणि ते वर्षानुवर्षी इथंच राहणार आहेत. एवढा चांगला हॅबिटॅट इथं कदाचित काही वर्षापूर्वीनं खूप मोठ्या प्रमाणात पक्षी येत असतील, याच्यापेक्षा जास्त संख्येत. पहिल्याच्या काळात नाही, पहिल्याचा काळ आता संपला. पहिल्याचा काळ आता संपला 5-10 वर्षापूर्वी. जनरेशन बहुत फास्ट होत आहे. तुम्ही बिचारे जेन्झी आहे, आता का तुम्ही दिवे लावता माहित नाही, आम्ही तर आमचं काम करत आहोत, अपेक्षा तुमच्याकडे नाही. तर ते घोगले जे आहेत ना, तो करकोचाची चोचच तशी मॉडिफाय केली आहे का तो ते घोगले म्हणजे ते पायला जाय ते शेल्स आहेत पकडते आणि क्रश करते. क्रश केल्यानंतर त्याच्या अंदर जो आपण जिवारा म्हणतो तो खाऊन टाकते. तर त्याला म्हणतात ओपन व्ह्यू स्टॉर्क. लक्ष्मीचा तो हे होता प्रोजेक्टचा टॉपिक होता तो, त्या पक्षाची इकोलॉजीचा स्टडी त्यानं केला होता मागच्या वर्षी. इकोलॉजी पक्षी वेळ अरे आम्ही खातो म्हणलो नाही, म्हणलो मी पक्षी खाते. शकत नाही. म्हणजे फॉरेनमधून जेव्हा फिशेसच्या सीड्स वगैरे आणल्या गेल्या, म्हणजे मच्छ्यांची बिजाई किंवा त्यांना आपला त्याला काय म्हणते आपण घरी पहा छोट्याशा भांड्यात ठेवून ते शोकेज म्हणून, मी बी त्यासाठी त्यांनी आणला असतील. आणि हे आता भारतातल्या कितीतरी वॉटर बॉडीजमध्ये पसरले. काय काय नगर परिषदा शासन जे आहेत ते करोड रुपये खर्च करून वॉटर बॉडी क्लीन करण्यासाठी हे काढून फेकत आहेत. सर्वात जास्त इकॉर्नी याने खूप जास्त कव्हर केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तर म्हणजे काही राहिलंच नव्हतं, एक पूर्ण लँड कव्हर होऊन गेलेलं. ब्राऊन विंगचं चकाना, हा बघायचं आहे, बघायचं पाण्यात पुढे चकाना, हा चकाना ब्राऊन विंग. सर आणता का सर फ्लावर जे काही प्लांटन्स आहेत ना ते हळूहळू खाली येणं सुरू होते. जे प्लांटन्स वगैरे मग ते पक्षी त्या ठिकाणीच मग थोडा लांब आणि थोडा गवतामध्ये फिरणं सुरू करतील. तर हा पक्ष्यांची